नमस्कार. काही इंटरेस्टिंग आणि गमतीच्या गोष्टी सांगण्यासाठी मी आपल्या समोर आज आलेलो आहे. या गोष्टी तुम्हाला कुठे समजणार आहेत ते पण मी सांगणार आहे. प्रोमोशनल व्हिडिओ आहे म्हणा ना हवा तर हा. खरं तर आपला भारत सोने की चिडिया म्हणून ओळखला जात होता. सोने की चिडिया का बरं? काही लोक सोन्याचा धूर देखील निघतो असं म्हणत होते. खरोखरच भारतामध्ये इतकं सोनं होतं आहे यासाठी की तुम्हाला आठवत असेल पृथ्वीराज चव्हाणांनी एक विधान केलं होतं. काही ट्रिलियन डॉलर्सचं सोनं आपल्याकडे मिळू शकतं. 76 लाख कोटी रुपयांचं सोनं भारतामध्ये मिळू शकतं. किती टन सोनं लोकांकडे आहे, किती टन सोनं मंदिरात आहे, असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं होतं. आता एवढं सोनं आत्ता भारतामध्ये आहे, म्हणजे अगदी लूट झाल्यावर सुद्धा बरं का. म्हणजे गजनी येऊन गेला, अमुक येऊन गेला, तमुक येऊन गेला, प्रत्येक आक्रमणकारीला भारतामध्ये यावं लागलं, सिकंदरला यावं वाटलं, त्याला लुटावं वाटलं. ह्या सगळ्या जगाला भारतामध्ये येऊन इथलं सोनं न्यावं वाटलं. इतकं सोनं भारतामध्ये होतं. आता भारतात तर एवढ्या सोन्याच्या खाणी नव्हत्या. मग एवढं सोनं आलं कुठून? मंदिरातलं सोनं नेमकं आहे तरी कोणाचं? मंदिरातलं सोनं हे लोकांनी दिलेलं सोनं आहे. मग भारतातल्या लोकांच्याकडं एवढं सोनं आलं कुठून हा प्रश्न पडतोच. त्याचं उत्तर असं आहे की भारतामधून मोठा व्यापार विदेशामध्ये होत होता. खास करून राळी, तांदूळ, मसाल्याचे पदार्थ याची विक्री भारतामधून मोठ्या प्रमाणावर होत होती. अगदी आपल्या महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातलं कंधार, उस्मानाबाद जिल्ह्यातलं नळदुर्ग, तेर आणि औरंगाबाद जिल्ह्यातलं प्रतिष्ठान म्हणजे पैठण हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं केंद्र होते. याच केंद्रातून मोठ्या प्रमाणावर विदेशामध्ये शेतमालाचा व्यापार होत होता आणि त्याच्या बदल्यात भारताला सोने चांदी मिळत होतं. अगदी ट्रान्सपोर्टची व्यवस्था सुद्धा खूप उत्तम होती. या ट्रान्सपोर्ट करवी म्हणजे ट्रान्सपोर्टची व्यवस्था कशी होती हा एक वेगळा इंटरेस्टिंग भाग आहे. या लोकांकरवी जो व्यापार व्हायचा त्यातून जे सोनं भारतामध्ये यायचं हे सोनं खूप मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये राहिलं. तुम्हाला एक गोष्ट अजून सांगू गंमत, की राजस्थानातला मारवाडी वर्ग म्हणजे मारवाड प्रांतातला तो मारवाडी, फक्त जात अशा अर्थाने घेऊ नका, हा व्यापारी का बरं आहे? तर हा व्यापारी यासाठी आहे की मारवाड प्रांतानंतर भारताबाहेर जो काही बाजार होता म्हणजे मार्केट अवेलेबल होतं, त्या मार्केटला हवा असलेला माल भारतामध्ये उपलब्ध आहे याची जाणीव मारवाड प्रांतातील लोकांना होती. आणि म्हणूनच ते यांचा माल घेऊन त्यांना विकायचं काम करायचे. कारण मारवाड प्रांत हा दुष्काळी होता. तिथे शेतजमीन पिकवणं खूप मोठ्या प्रमाणावर होत नव्हतं. म्हणूनच या प्रांतामधला लोक माल खरेदी करून माल विक्रीचा व्यवहार करू लागला आणि तो व्यापारी बनला. आता पुढे एक अजून गमतीशीर गोष्ट आहे. लातूर जिल्ह्यात जर तुम्ही गेलात तर तिथे कारवानी कुत्रे तुम्हाला खूप सापडतील. म्हणजे कारवानी कुत्रं हा एक वेगळा भाग म्हणजे वेगळ्या कुत्र्याची प्रजात तुम्हाला लातूर जिल्ह्यात ती नावानं सापडेल. ती कुत्रे खूप ठिकाणी आहेत पण लातूर जिल्ह्यात त्याला कारवानी कुत्रे या नावाने ओळखतात. आता याला कारवानी कुत्रे का म्हणतात याचा एक रंजक इतिहास आहे आणि हा भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक घटक आहे हे लक्षात घ्या. गंमत अशी होती की महाराष्ट्रातून भारतातून तांडेच्या तांडे शेतमाल घेऊन मग कुठे गाडीतून कुठे उंटावरून असा घेऊन बाहेर जायचे. आणि हे लॉजिस्टिकची जबाबदारी, ट्रान्सपोर्टची जबाबदारी, वाहतुकीची जबाबदारी, मी तुम्हाला जे मगाशी म्हटलं की ट्रान्सपोर्ट खूप तगडं होतं, तर या लॉजिस्टिकची जबाबदारी या तांड्यांवरती होती. मग ते बंजारा या समाजाची जी मंडळी होती ती आपला एक समूह करून राहायची आणि हा तांडा इकडून माल तिकडे पोचवायचं काम करायचा, तिकडून माल इकडे पोचवायचं काम करायचं. लॉजिस्टिक हे मोठ्या प्रमाणावर ट्रान्सपोर्टचं काम ही तांडे करत होते. या तांड्यांना उत्तर भारतामध्ये तांडा किंवा असं समूह असं ओळखलं जात नव्हतं. त्याचं नाव होतं कारवा, माणसांचा समूह. हा कारवा माल घेऊन जायचा, पैसे घेऊन यायचा, हे सगळे व्यवहार चालायचे. आता या कारवासोबत विदेशातून काही कुत्र्याच्या जाती आला, खास करून आफ्रिकन खंडातून, सोमालिया वगैरे भागातून. आणि या ज्या वेगवेगळ्या जाती इथे आल्या त्यापैकीच एक जात होती
कारवानी कुत्र्याची. कारवांसोबत हे कुत्रं आलं म्हणून ते कारवावालं कुत्रं झालं आणि हळूहळू मराठीत त्याचा अपभ्रंश झाला कारवानी कुत्रं. लातूर जिल्ह्यात ही कुत्र्याची कारवानी कुत्रं म्हटलं की लातूर जिल्ह्यातल्या माणसांना पटकन कळतं. अशी अनेक नावं, अशा अनेक देणगी या आंतरराष्ट्रीय व्यापारातून भारताला मिळालेल्या आहेत. आपली शेती खूप सक्षम होती, सुदृढ होती. यात तोच माल पिकवला जायचा जो विदेशात विकला जाईल. अर्थात विदेशात मसाल्याचे पदार्थ का विकत होते याचंही एक रहस्य आहे आणि हेच आपल्या पुढच्या सगळ्या कार्यक्रमांच्या मधून आपल्याला समजणार आहे. विदेशामध्ये ब्रिटिश राजवट ब्रिटिश असतील किंवा अमेरिकन असतील किंवा अजून कोणते असतील, तिथे मांसाहाराचं प्रमाण अधिक होतं. आता मांसाहार शिजवल्यावरती किंवा तो ठेवल्यावरती त्याला एक दर्प असतो. हा दर्प जावा यासाठीच मसाल्यांचा मारा केला जातो. मग तमालपत्र असेल, लवंग असेल किंवा आणखी कोणते मसाले असतील. तर मांसाहारी खाणाऱ्यांसाठी या मसाल्याचं महत्त्व अधिक होतं आणि म्हणूनच भारतातल्या मसाल्यांना जगभरामध्ये उत्तम मागणी होती आणि हाच व्यवहार जगभरासाठी, जगभरातल्या लोकांना आवडतो म्हणून हाच भाग भारताला मोठ्या प्रमाणावर सोनं मिळवून देत होता. हेच आहे भारताच्या श्रीमंतीचं रहस्य. अशी अनेक रहस्य आपल्याला समजून घ्यायची आहेत, अशी अनेक रहस्य आपल्याला जाणून घ्यायची आहेत आणि हे सांगण्यासाठी आता अॅनालायझरच्या टीममध्ये आणखी एक ज्ञानी व्यक्ती जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांचं नाव आहे उदय देवळानकर. उदय देवळानकरांना अनेक यूट्यूब चॅनलवरती आपण ऐकलं असेल, पाहिलं असेल. खास करून शिवार या यूट्यूब चॅनलवरती आपण त्यांना बऱ्याच वेळेला ऐकलं असेल. सोपे सोपे तंत्र शेतीचे, जुन्या पद्धतीची जी काही शेती होती, आमचं जे काही उत्पादन होतं त्यावर ते मार्गदर्शन करतात. नुसतं मार्गदर्शन करतात असं नाही, ते स्वतः शेतकरी आहेत, ते कृषी अधिकारी होते, उच्च पदावरून ते निवृत्त झालेत आणि त्यांनी अनेकांच्या शेतीचे तुकडे अशा स्वरूपामध्ये डेव्हलप करण्यासाठी घेतलेले आहेत. म्हणजे ते मार्गदर्शन करतात, शेती डेव्हलप होते. अशा स्वरूपाचे प्रयोग देवळानकरजी अनेक वर्षापासून करतायत. त्यांचं बोलणं स्पष्ट, बेधडक आणि बिनधास्त आहे. मराठवाड्यातल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्याच शेतकऱ्यांना याबाबतची माहिती आहे देखील. आता हेच देवळानकर अशा अनेक गमती जमती, महाराष्ट्राचा सक्षम इतिहास हे सगळं सांगण्यासाठी आपल्यासमोर आठवड्यातून 2 वेळेला नियमितपणे येणार आहेत. आणि या शेती उपयोगाची कशी आहे, ती आपण निरुपयोगाची कशी केली आहे, नेमकं काय घडतंय शेतीमध्ये, या सगळ्या गोष्टी देवळानकरजी आपल्याला सांगणार आहेत. म्हणजे आता अॅनालायझरमध्ये आपल्या भेटीला माझ्यासोबत नियमितपणे श्रीकांत उमरीकर येत होते, जे सामाजिक आणि शेतीच्या विषयावर भाष्य करत होते. आता उदय देवळानकरजी ते यात जोडल्या गेलेले आहेत आणि ते खास करून शेती, शेतीपूरक बाबी, व्यवसाय यावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. यातून अनेक रंजक कथा आपल्याला लक्षात येणार आहेत. याच कथा पाहण्यासाठी अॅनालायझरला सबस्क्राईब करायला विसरू नका. या आणि अशा अनेक घटना आपल्याला कळत राहतील. आपण नक्की याकडे लक्ष द्या, बघा. आठवड्यातून 2 वेळेला शेती या विषयावरच्या अनेक माहितीपूर्ण, रंजक, उपयोगाच्या गोष्टी आपल्यासमोर येत राहतील. नमस्कार.